तुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्यांमध्ये प्रामाणिक, कठोर आणि पारदर्शक प्रशासनासाठी त्यांची मोठी लोकप्रियता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासारखा अधिकारी असावा अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना असते, ज्याचे पडसाद सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील बॅनरबाजीमध्ये उमटताना दिसून आले. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील भेसळ होत असल्याचा आरोप एका आजीने केला आहे. स्वयंपाकघराचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे दूध खवा यामध्ये जीवघेणी भेसळ होत आहे. तुपात डालडा तर खव्यात मैदा अशी भेसळ केली जात आहे. फळे, भाजीपाला जलद पिकवण्यासाठी घातक रसायनांचा अतिवापर केला जात आहे. मात्र अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही काळापासून अन्न आणि औषधांच्या दर्जाबाबत राज्यभर धडक कारवाया सुरू आहेत. भेसळयुक्त अन्न, बनावट औषधे, नियमांचे उल्लंघन आणि परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध एफडीएने कठोर भूमिका घेतली आहे. तुकाराम मुंढे साहेब, जरा बुलढाणा जिल्ह्यात या. खामगावात तेलात भेसळ, फळात भेसळ, सारी भेसळ सुरू आहे. मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. सारे अधिकारी पैसे खाऊन राहिले. हे शब्द आहेत भेसळखोरीची चीड येणाऱ्या खामगावातील एका आजीचे. राज्यभरातील भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया पाहून या आजीला खामगावात ही भेसळखोरी विरोधात धडाकेबाज आणि पारदर्शक कारवाई अपेक्षित आहे. हीच मागणी करणारा आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.